नमस्कार, मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारत मोबिलिटी एक्सपो देशातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल शो हा सुरू झाला असून 22 जानेवारी 2025 पर्यंत हा एक्सपो सर्वसामान्यांसाठी खुला असणार आहे. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी लोकांना ऑटो एक्सपो मोफत पाहण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली. मात्र त्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो हा देशातील सर्वात मोठा ऑटो शो आहे आणि 2 वर्षापूर्वीपर्यंत तो ऑटो एक्सपो म्हणून ओळखला जात होता. मोबिलिटी एक्सपो हा वाहन कंपन्यांसाठी त्यांची उत्पादने जगासमोर सादर करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. हा एक्सपो लोकप्रिय असून लाखो लोक या एक्सपो मध्ये देश आणि जगभरातील कार आणि बाईक पाहण्यासाठी येतात. या प्रदर्शनात मोटर शो, टायर शो, बॅटरी शो असे अनेक गोष्टींचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सामान्य लोकांसाठी सर्वात चांगली बातमी म्हणजे यावर्षी मोबिलिटी एक्सपो विनामूल्य पाहता येऊ शकतो. यावर्षी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 फक्त एकाच ठिकाणी नाही तर 3 वेगवेगळ्या ठिकाणी पाहता येणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपम या एका खास ठिकाणी हा ऑटो एक्सपो आयोजित करण्यात आलेला आहे. यात मोटर शो, टायर शो, बॅटरी शो, मोबिलिटी टेक, स्टील इनोव्हेशन आणि इंडिया सायकल शो यासारखे महत्त्वाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. एक्सपोच्या पहिल्या दिवशी हुंडई मोटर्स इंडियाने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार क्रेटा EV लॉन्च केली. यासह ऑटोमोबाईल कंपनींनी पहिल्या दिवशी 30हून अधिक वाहनं सादर केली. या एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार इव्हा लॉन्च करण्यात आली. वेव इव्हा ही एक छोटी कार आहे ज्यामध्ये 2 लोक आणि 1 मूल बसू शकतं. कंपनीने कारच्या एका चार्जवर 250 किलोमीटरची रेंज सांगितली आहे. ही इव्हा 5 सेकंदात 40 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते. इव्हाची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 3.25 लाख आहे, ज्यामध्ये सबस्क्रिप्शन प्लॅन म्हणून बॅटरीचा समावेश आहे. विनफास्टने भारतीय बाजारपेठेसाठी त्यांच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV VF6 आणि VF7चं अनावरण केलं आहे. दोन्ही इलेक्ट्रिक SUV मध्ये विमानाने प्रेरित डिझाईन आहे आणि त्यात केबिन सारखे कॉकपिट आणि एज टू एज मून रूफ देखील आहे. मित्रांनो, आता या ऑटोमोबाईल एक्सपो साठी नोंदणी कशी करायची ते आपण पाहूया. आता भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025च्या प्रवेश पासांबद्दल बोलूया. एक्सपोला जाण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. तुम्ही तुमचं नाव, ईमेल सह नोंदणी करू शकता आणि नंतर तुमच्या ईमेलवर एक QR कोड येईल जो तुमचा प्रवेश पास करेल. हा QR कोड दाखवून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. तेथे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की सामान्य लोकांसाठी ऑटो एक्सपो 19 ते 22 जानेवारी दरम्यान आहे, तर 17 आणि 18 जानेवारीला केवळ मीडिया व्यक्ती, डीलर आणि विशेष पाहुण्यांसाठी या एक्सपोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.